आज आपण पाहणार आहोत तन्मणी मंगळसूत्र कसे बनवायचे। हेच तन्मणी पेंडंट जर तुम्ही मोत्याच्या माळीला अटॅच केले तर तुमचा तन्मणी सेट सुद्धा तयार होईल। यासाठी आता आपण बघणार आहोत काय रेड कलरचे ड्रॉप शेप कुंदन, व्हाईट मोती, 6 mm खरबूजा मणी, 4 mm खरबूजा मणी, गोल्डन कॅप। आपल्याला यासाठी पोत लागणार आहे मंगळसूत्राची, 20 गेज वायर, बॉल पिन। आपण मंगळसूत्राचं पेंडंट तन्मणी पेंडंट कसं बनवायचं हे आता बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला बॉल पिन घ्यायचे आहेत, त्याचे 2 समान भाग करायचे आहेत, ती मधून कट करून घ्यायचे आहेत। त्याच्यातला एका भागामध्ये आपल्याला मोती आणि गोल्डन कलरची कॅप ओवून घ्यायची आहे आणि कुंदनच्या वरच्या साईडला पहिल्या होलमधून आपल्याला पास करून ते आपल्याला लटकन बनवायचं आहे। त्यासाठी आपण त्याला राऊंड शेपमध्ये टाईटली पॅक करून घेणार आहोत, ज्याने की ते हलणार नाही आणि छान दिसेल। आणि त्याला एकच खाली लॉरियल लटकन करून घ्यायचं आहे। अशा आपल्याला 5 कुंदन ड्रॉप शेपचे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर 3 लॉरियल असलेली लटकन असलेली 4 ड्रॉप शेपचे कुंदन करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण कुंदन रेडी करून घेतलेले आहेत। त्यानंतर आता आपल्याला बनवायचं आहे पेंडंट। त्यासाठी आपण अंदाजे 20 गेजची तार घेतलेली आहे, तार कट करून घ्यायची आहे। त्यानंतर त्याचा तार डबल करून घेतल्यानंतर आपल्याला लूप करून घ्यायचं आहे तारेचं। त्यासाठी मी फ्लॅट नोज प्लायरनी किंवा तुम्ही राऊंड नोज प्लायरनी पण लूप बनवून घेऊ शकता। अशा प्रकारे लूप बनवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यात आपल्याला मंगळसूत्राची पोत अटॅच करता येईल। त्यानंतर आपल्याला 6 mm चा खरबूजा मणी ओवून घ्यायचा आहे दोन्ही वायरमधून। नंतर दोन्ही वायरमध्ये 4 mm चे खरबूजा मणी ओवून घ्यायचे आहेत दोन्ही साईडला। त्यानंतर आपल्याला ड्रॉप शेपचं कुंदन, ज्याला एकच लटकन असलेलं, ते वरच्या आणि खालच्या वायरमध्ये ओवून घ्यायचं आहे। त्यानंतर मग 6 mm चा खरबूजा मणी आणि खालच्या वायरमध्ये 3 लटकन असलेला ड्रॉप शेपचा कुंदन, असं आपण पूर्ण पेंडंट ओवून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता येते। त्यानंतर आपल्याला लूप बनवून घ्यायचा आहे। एंडिंगला सुद्धा लास्ट एंडला खरबूजा मणी आणि दोन्हीपैकी एक वायरने परत राऊंड शेप करून घेणार आहोत पकडच्या साहाय्याने, आणि दुसरा जी वायर आहे ती कट करून घ्यायची आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता मी कशी करते। लूप बनवून उरलेली वायर कट करून घ्यायची आहे। तन्मणी पेंडंट आपण मंगळसूत्रामध्ये सुद्धा वापरू शकतो। तसंच आपण याला मोत्याची जर गंठनमाला लावली तर आपला तन्मणी सेट सुद्धा होऊ शकतो। तन्मणी मंगळसूत्र आणि तन्मणी सुद्धा आपण अशा प्रकारे घालू शकतो, याला दोन्ही प्रकारे घालू शकतो। या पेंडंटला सुंदर असं पेंडंट तयार झालेलं आहे। याला आपण मंगळसूत्राची चेन अटॅच करून घेऊयात। तसेच आपण कानातलेही बनवले आहेत, खालच्या साईडला 3 लटकन केलेले। कानातल्याला आपण रेडीमेड स्टड भेटतात, ते B7000 ब्लूने मागच्या साईडला चिटकून घ्यायचे आहेत आणि ग्लू लावल्यानंतर थोड्या वेळासाठी सोडून द्यायचे आहेत ते कानातले, जेणेकरून ते पॅक बसतील, अजिबात हलणार नाहीत।
आणि अशा प्रकारे आपलं तन्मणी पेंडेंट मंगळसूत्र तयार झालेलं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.